यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स मधून। सरकारसोबत चर्चेसाठी मुंबईत येण्याची तयारी बच्चू कडूंनी दर्शवली आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आम्ही आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत बैठक, कडूंसह महत्त्वाचे शेतकरी नेते बैठकीला उपस्थित राहणार। बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाठिंबा देण्यासाठी नागपूरला रवाना। ही अटीतटीची वेळ असून शेतकऱ्यांना सर्वांनीच सहकार्य करावे, जरांगेंचं आवाहन। बच्चू कडूंच्या परसोडीमधल्या आंदोलनस्थळी गाण्याच्या माध्यमातून आंदोलकांचा सरकारला सवाल। सरकार मायबाप गरिबाच्या पोटाचं काय म्हणत, आंदोलकांचा सवाल। महागाईचं वादळ सुटलं, दुबळ्याला फारच लुटलं। महागाईचं वादळ सुटलं, दुबळ्याला फारच लुटलं। वादळाला दुधावरली साय, सरकार मायबाप गरिबाच्या पोटाचं काय, सरकार मायबाप। नागपुरात सुरू असलेल्या महाएल्गार आंदोलनाचं स्थान बदललं। मौजे परसोडी येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शेजारील मैदानावर आंदोलक आंदोलनावर ठाम। 7/12 कोरा करावा आमची पहिली मागणी असेल। एखाद दुसरी मागणी राहिली तरी चालेल, मात्र कर्जमाफी झालीच पाहिजे, महादेव जानकर यांची प्रतिक्रिया। कर्जमाफी देताना जमिनीचा आकार आणि कर्जाची रक्कम या संदर्भात निर्बंध लावू नये, राजू शेट्टींची मागणी। आज घोषणा करावी आणि आम्ही सरकारला वेळ द्यायला तयार आहे, शेट्टींचं वक्तव्य। वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर आज बंजारा समाज रास्ता रोको आंदोलन करणार। एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरणार। मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज रस्त्यावर उतरणार असल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी लगबग। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सरकारकडून 100 कोटी, ईव्हीएम खरेदी, देखभाल, इतर आवश्यक खर्चासाठी निधीची मागणी पूर्ण। आयोगानं मागितलेल्या 200 कोटींपैकी 100 कोटी मंजूर। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईत जोरदार तयारी। मुंबईतल्या प्रत्येक विभागामध्ये मायक्रो प्लॅनिंग। 227 प्रभागामध्ये अशा प्रकारे महिला आणि पुरुष मिळून 80% गटप्रमुखांच्या नेमणुका। नवी मुंबई महापालिका आयुक्तांचं निवासस्थान नेरूळ रेल्वे स्थानकासमोर असून या पत्त्यावर तब्बल 150 मतदारांची नोंद। यामुळे चक्क महापालिका आयुक्तांच्या निवास पत्त्यावर मतदारांची नोंद झाल्यानं परत एकदा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर। मतदार यादीमधल्या दुबार नावांबाबत उपाययोजना करा, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। मविया आणि मनसेच्या तक्रारीनंतर आयोगाकडून खबरदारी। आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल गुन्हा दाखल। भाजपच्या सोशल मीडिया समन्वयकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना आयकर विभागाची नोटीस। गडचिरोलीमधल्या एका कार्यक्रमामध्ये वडेट्टीवारांनी स्वतःच दिली माहिती। राजकीय सूडबुद्धीनं आयकर विभागाची नोटीस आल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केल्यानंतर 2 दिवसांमध्ये 450हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतल्याची माहिती। इच्छुकांकडून 500 रुपये शुल्कही घेण्यात आलंय। आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिल्या जाणाऱ्या भाडे रकमेमध्ये वाढ करण्याबाबत पत्र। रक्कम किमान 40,000 रुपये इतकी वाढवण्याची मागणी। मुलुंडची जागा धारावीकरांसाठीच राहणार। धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुलुंडमधल्या 58 एकर जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पास देण्यास राज्य सरकारचा निर्णय। धारावी पुनर्विकास अंतर्गत पहिल्यांदाच अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन होणार। जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर तक्रार दाखल करणार। बिल्डरनं माघार घेतली तरी गैरव्यवहारांची चौकशी करा, धंगेकरांची मागणी। आजच धंगेकर तक्रार दाखल करण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहीचं बनावट पत्र सादर केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। माजलगाव तालुक्यामधल्या लहामेवाडी येथील अशोक वाघमारे यांनी अजित पवारांच्या सही शिक्क्याचं बनावट पत्र तयार केलं। धाराशिव शहरामधल्या रस्ते विकास निधीचा वाद पेटला। आमदार राणा जगजितसिंह पाटील
प्रताप सरनाईक वादामध्ये खासदार ओमराजेंनाही ओढलं. हीच तुझी लायकी असा मजकूर असलेले बॅनर झळकले. 18 महिन्यांपासून स्थगिती असलेल्या 170 कोटींच्या कामावरून महायुतीमध्ये वाद. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यामधली प्राध्यापक भरती रखडल्याची चर्चा. निधी अभावी वित्त विभागाकडून प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत खोडा. शासकीय विद्यापीठं महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीला 11,000 पदे रिक्त. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा 25,000 कोटींचा आराखडा. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाकडून विकास कामांसाठी 7,410 कोटींचा निधी मंजूर. कुंभमेळ्याच्या विकास कामांना गती मिळणार. बीडमधल्या वडवणी तालुक्यामधल्या कवडगाव बुद्रुक गावामध्ये ग्रामस्थांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. आमच्या गावच्या लेकीची बदनामी थांबवा. एसआयटीच्या माध्यमातून प्रकरणाचा तपास व्हावा, ग्रामस्थांची मागणी. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची पोलीस कोठडी आज संपणार. दोघांना आज न्यायालयामध्ये सादर केलं जाईल. जळगावच्या कन्नड घाटामध्ये दरड कोसळली. काही काळासाठी वाहतूक विस्कळीत. दरड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत. गोंदियामध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे जिल्ह्यामधल्या धान उत्पादक शेतकरी संकटात. परभणी जिल्ह्याला पुन्हा एकदा जोरदार पावसानं अक्षरशः झोडपलं. पावसामुळे काढणीला आलेल्या कापसाचं मोठं नुकसान. रबीची पेरणीही रखडली. परभणीत पावसामुळे कापूस उत्पादकांचं मोठं नुकसान. मागच्या 4 दिवसांमध्ये जिल्ह्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कापूसही हातून गेलाय आणि त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गडचिरोली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी परतीच्या पावसाची जोरदार हजेरी. परिणामी कापून ठेवलेल्या धानाच्या कडपा भिजल्या असून अनेकांच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेतकरी चिंतेत. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरातील नुकसानासाठी राज्य सरकारकडून आणखी 913 कोटी मंजूर. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार. या संदर्भात राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी. राज्यामध्ये 100% पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ. ई पीक पाहणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. रायगडमध्ये शेतकऱ्यांसाठी शेकाप आक्रमक. पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान. त्वरित पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेकापचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. पावसामुळे कोकणामध्ये भात शेतीचं मोठं नुकसान. हापूस आंबा पिकाला देखील याचा फटका बसणार. मागच्या 8 दिवसांपासून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची बॅटिंग. समुद्राला देखील उधाण. परभणीच्या प्रकल्पामधून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग. लोअर दुधनाचे 12 तर एल्दारीचे 2 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदियामध्ये 25 आणि 26 ऑक्टोबरला झालेल्या पावसामुळे खरीपातील धान पिकांचं मोठं नुकसान. नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. भंडारा जिल्ह्यामधल्या भात पिकांची कापणी जोरात सुरू. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच. कापून ठेवलेलं धान पीक भिजल्यामुळे शेतकरी चिंतेत. ओसी नसलेल्या मुंबईतल्या 20,000हून अधिक सदनिका धारकांसाठी राज्य सरकारकडून अभय योजना जाहीर. धोरणासंदर्भातील अंतिम प्रारूप निश्चित करताना वैयक्तिक सदनिकांसाठीही भागशः भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत योजना. गायक एनरिके इग्लेसियसच्या कॉन्सर्टसाठी मेट्रो 3 रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार. बीकेसी मधल्या एमएमआरडीए मैदानावर एनरिके इग्लेसियसचं कॉन्सर्ट. बुलडाण्यामधल्या खामगावामध्ये मद्यधुंद महिलेचा राडा. महिलेसोबत असलेला पुरुषही मद्यधुंद अवस्थेमध्ये कारमध्ये. मोठ्या प्रमाणात वाहनं थांबून बघ्यांची गर्दी. टिटवाळा परिसरामधली धक्कादायक घटना. गहाण ठेवलेले दागिने परत मिळवण्यासाठी गँगस्टर स्टाईलनं सोनाराचं अपहरण करून बेदम मारहाण. 2 लाखांची खंडणी मागत दरीत फेकून ठार मारण्याची धमकी. तावडीतून सुटल्यानंतर सोनाराची पोलीस ठाण्यात धाव. परभणीमध्ये उद्विग्न शेतकऱ्याकडून जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या गाडीवर दगडफेक.
कर्जमाफी झालेली नाही, सोबतच खरीप पिकांच्या नुकसानीचं अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त. संतोष पैके या शेतकऱ्याला अटक. न्यायालयानं शेतकऱ्याला जामीन दिल्यानंतर विविध संघटनांकडून शेतकऱ्याचा सत्कार. हुंड्यासाठी छळल्यामुळे एका महिलेची आत्महत्या. नवी मुंबईमधल्या तळोजामधील धक्कादायक घटना. महिलेच्या आत्महत्येप्रकरणी 6 जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल. आत्महत्येप्रकरणी पती, सासू आणि सासरे अटकेत. बीडच्या वडवणी तालुक्यामधल्या कवडगाव बुद्रुक गावामध्ये लग्नघरात सशस्त्र दरोडा. चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांचं रोख रक्कम असा 11 लाखांचा ऐवज लंपास केलाय. बीड शहरामधल्या एका हॉटेलवर 5 जणांच्या टोळक्याकडून किरकोळ कारणावरून धुडगूस. हॉटेल कामगाराला लोखंडी रॉड आणि दांडक्यानं अमानुष मारहाण. घटनेमध्ये कामगार जखमी. या प्रकरणी 3 विरोधात गुन्हा दाखल. मुलुंड पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली हिस्ट्री शीटर बलबीरसिंह लांबा उर्फ गिन्नी याला अटक केली आहे. लांबानं अकादमी चालवण्यास परवानगी देण्यासाठी दरमहा 10,000चा हप्ता देण्याची मागणी केली होती.